आता तुम्ही इथं बघू शकता की बाबा कम्प्युटर, आता समजा माणसाला कसं कळतं तुम्हाला माहित आहे. हे बारक्या पोराला जर सांगितलंय बाबा ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, आता ह्याला ते कळलं का? कळलं का तर ती भाषा म्हणजे त्याच्या भाषेत मी सांगितलं त्याला इंग्लिश समजते, त्याला मराठी समजते. बाबा जेवायला उठ, मार खाशील नाही तर, हे माणसाला म्हणजे बारक्या पोराला लगेच समजतं. का तर त्याची भाषा आहे. मग तशीच ह्या कम्प्युटरला बनवताना या सायंटिस्टानं काय डोकं लावून बनवलंय म्हणजे खरंच खतरनाक आहे. पण तर त्या सायंटिस्टानं बराबर त्याची पण एक भाषा बनवली जी त्याला समजते. आणि कम्प्युटरची भाषा असते ते बायनरी लँग्वेज, त्याला 0 आणि 1च्या भाषेत समज काढतात गोष्टी. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आणि आपलं कुठलं पण अक्षर असू द्या, मराठी अक्षर घेतलं, इंग्लिश अक्षर घेतलं तर ते सर्व शेवटी नंबरमध्ये कन्वर्ट होतं आणि कम्प्युटरकडे जातं. आता समजा जर ए दाबलं तर ए ची आस्की व्हॅल्यू कम्प्युटरकडे जाणार, ती म्हणजे आहे ते 65. आता कॅपिटल ए स्मॉल ए ते चेंज होतं, पण असे आस्की व्हॅल्यू आहेत त्या. जर त्या गोष्टी आस्की व्हॅल्यू म्हणजे बाबा जर त्या नंबरला जर त्या लेटरला म्हणजे आता एबीसीडी लेटर आहे त्याला असाइन केलेला नंबर, ती त्याची आस्की व्हॅल्यू आहे. तर तुम्ही इथं बघू शकता दावलेला बाईट्स कॅन रिप्रेझेंट नंबर इन बायनरी. तर ते जे बाईट व्हॅल्यू आहे हे बायनरी नंबर मध्ये रिप्रेझेंट केली जाते. आता तुम्ही इथं बघू शकता आता 16 हा नंबर आहे, पण कम्प्युटरकडे जाताना ती नंबर कसा जातो बघा, 0010004. म्हणजे हे अशा प्रकारची भाषा कम्प्युटरला कळते. समजा कम्प्युटरचा खेळ आहे, समजा कम्प्युटरचा म्हणजे कुठल्या पण मशीनचा खेळ आहे, ते 0 आणि 1च्या भाषेत चालतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि इथं तुम्हाला कळलं आता हे बेसिक टर्म माहिती आहे, हे आपण आता बारकाईच्या शेंबड्याला सुद्धा माहित आहे की बाबा केबी म्हणजे किलोबाईट असतात. केबी इंटरनेटचा बॅलन्स ते कशावर आहे, केबी, एफबी आणि जीबी. आता दिवसाचं त्या अंबानीमुळे आपल्याला 1 GB येतो. या आधीचा काळ होता जेव्हा 1857, म्हणजे आता शब्द गो मतलब भाव नको समजो, जेव्हा आता जुना काळ होता समजा 2015, 2012-13 मध्ये, तेव्हा वाउचर यायची त्यात 200 MB 300 MB भेटायला. आता दिवसाला 2 GB 3 GB रिचार्ज आहेत, त्यामुळे तर पोरं बिघडायला लागली. ती असू दे, ते शेगळा आहे, बघू त्याच्याकडे परत कधी तर. पण किलोबाईट, मेगाबाईट आणि गिगाबाईट हे सिंपल शब्द आहे, सिंपल गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे त्या. हे इंटरनेटचा डाटा आहे, त्याला मोजण्याचं प्रमाण आहे असं म्हणू शकतात. तर बघूया पुढे, चला. आता जसं मी मगाशी सांगितलं होतं 0 आणि 1. आता कम्प्युटरला काय कळतंय की बाबा होकार आणि नकार. आता 0 म्हणजे लो, लो म्हणजे नकार, 1 म्हणजे होकार. मग तसंच ते हाय आणि लो व्हॅल्यू म्हणजे कुठल्या पण गोष्टीला बाबा जेवायला उठायचंय. आता जर मशीनीला आपल्याला सांगायचं की जेवायला उठ, तर मशीनीला आपल्याला सांगावं लागेल हाय व्हॅल्यू. हाय व्हॅल्यू म्हणजे उठ, उठ म्हणजे हो, होकारासाठी 1 आणि नकारासाठी 0. आता कम्प्युटरला काय म्हणायचं आपल्याला की जेवण कराय उठ, तर आपण सांगणार 1 व्हॅल्यू कम्प्युटरला देणार. 1 म्हणजे कम्प्युटर समजून घेतं मला हाय व्हॅल्यू आहे माझी, म्हणजे आता मला काहीतरी पॉझिटिव्ह काम करायचं किंवा बाबा होकारार्थी, आणि 0 म्हणजे नकारार्थी. आता आपण असंच नाही, आपण आता हे उलट पण सेट करू शकतो की बाबा 0 दिलं म्हणजे तुला जेवाय उठायचंय आणि 1 दिलं म्हणजे तुला जेवाय बसायचं, जेवण करायला नाही म्हणायचं. आपण हे उलट पण करू शकतो. पण कम्प्युटरला ह्या 2च भाषा कळतात, 0च्या 1च्या. आता इथं तुम्ही बघू शकता तसंच दिलेलं आहे ह्या स्लाइड मध्ये. बाबा कम्प्युटरला अंडरस्टँडिंग होतं ते इलेक्ट्रॉनिक पल्सेस आहेत, ते हाय आणि लो. आणि हे बाकीच्या गोष्टी आहेत बायनरी एन्कोडिंग देम. आपण म्हणजे बायनरी मध्ये जी ती गोष्ट आहे कम्प्युटरला. आता समजा तुम्ही आता समजा आज्ञा दिली, आता लय लांबचं कशाला, कीबोर्ड मधनं तुम्ही 1 दाबलं तर कम्प्युटरला 1 म्हणून, समजा 1 नाही, कीबोर्ड मधनं तुम्ही दाबले ए, तर कम्प्युटरला ए असा अक्षर जातच नाही, ते कन्वर्ट होतं बायनरी मध्ये. जर ती गोष्ट कम्प्युटरला समजते बायनरी मध्ये. आता थांबा, तुम्हाला थोडंफार हे पण सांगतो कसं चालतं. कम्प्युटरवर जेव्हा तुम्ही ए दाबता तेव्हा तुमचा मायक्रो प्रोसेसर आतला असतो, ते त्या कीबोर्डला कनेक्टेड असतं. तुम्ही कीबोर्डवरनं दाबता कुठल्या पण कम्प्युटर, डेस्कटॉप किंवा लॅपटॉप समजा, सर्वांना तर कीबोर्ड असतेच. तर आणि त्या सर्वांमध्ये मायक्रो प्रोसेसर असतेच. मायक्रो प्रोसेसर संधी कामं करत असते. आता तुम्हाला जे डिस्प्ले पुढे दिसतो स्क्रीनवर, जे मॉनिटर आहे, तर ते मॉनिटरला म्हणजे जे मॉनिटर आहे म्हणजे ते स्क्रीन आहे तुमची पुढची, आणि त्याच्यावर जे डिस्प्ले होते तुम्हाला जे आतनं दिसतंय चित्र, तर त्या चित्राला दाखवायचं काम सुद्धा मायक्रो प्रोसेसर करतंय.
त्याचसोबत तुम्हाला बाबा खाली बॅटरी पर्सेंटेज, बाबा समजा तुम्हाला नोटिफिकेशन कशाचं आलं तर ते सुद्धा दाखवायचं समजा काम मायक्रो प्रोसेसर करते. समधी कामं मायक्रो प्रोसेसर हँडल करते. तर आता जेव्हा तुम्ही ये दाबता कीबोर्डवर तुमच्या आज्ञात येतात किंवा काय तर समजा दाबता ये, मायक्रो प्रोसेसरला ते कुठं दाखवायचे, चित्र दाखवायचं कुठं डिस्प्लेवर. तर त्याच वेळेस जेव्हा तुम्ही ये दाबता तेव्हा मायक्रो प्रोसेसरला ते बायनरी मध्ये जातं, ते 001111 असं मध्ये ते कळतं. आणि त्याच्यामध्ये ओएस म्हणून आहे एक ऑपरेटिंग सिस्टीम, ते पण पुढे येणार आहे चित्रात, आपण ते बघू. सध्याला इथं समजा की बाबा ती ओएस असती, ती ओएस ह्या हार्डवेअर कुठनं त्या ह्या मायक्रो प्रोसेसर कुठनं आपल्याला दाखवण्यापर्यंत हे समधी काम हँडल करणारी एक व्हर्च्युअल सिस्टीम असते, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतात त्याला, जे ही समधी काम हँडल करते. तर अशा हिशोबानं जेव्हा तुम्ही हे दाबता तेव्हा ते बायनरी फॉर्मॅट मध्ये जातं, मायक्रो प्रोसेसरला कळतं ह्याला पुढच्या माणसाने हे दाबल्या, त्याला आता मॉनिटरवर म्हणजे तुम्ही वर बघताय त्याच्यावर चित्र ए म्हणून दिसलं पाहिजे, किंवा बाबा तिथं कुठं तुम्ही टाईप करताय, तिथं समजा काय ऍप्लिकेशन असेल कुठं बाबा कशावर पण दाबत असेल तुम्ही, तर तिथं मग मायक्रो प्रोसेसर मग लगेच त्या ऑपरेटिंग सिस्टीमला सांगतो बाबा तू जा स्क्रीन मॉनिटरला ते ऑपरेटिंग सिस्टीम कंट्रोल करून, म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम आता तुमच्या मशीनीत फिरत असते कुठं पण, एवढं लक्षात ठेव. मग हे लय चालतं बरं का डीप मध्ये, मी वर्ण सांगतोय तुम्हाला, सांगायला बसलं तर लय महिना लागतील एवढं सांगायला, आहे ते विषय बघू. तर प्रोसेसर सांगतो आपल्याला हे दावाचे चित्र स्क्रीनवर म्हणजे मॉनिटरवर तुमच्या पुढे डोळ्याला, मग ऑपरेटिंग सिस्टीम जाते मॉनिटरकडे, त्याला सांगते बाबा ये दाव तिथं, आणि मग तेव्हा जाऊन आपल्याला हे दिसतं. आणि ते पण ऑपरेटिंग सिस्टीमला सुद्धा ते बायनरीतच कळतं, बायनरी 0101, ऑपरेटिंग सिस्टीम त्याला नॉर्मल भाषेत कन्वर्ट करते आणि आपल्याला वर दावते बाबा ये असं म्हणून स्क्रीनवर. असा विषय